या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आपल्याबरोबर विविध विषयांवरच्या मन मोकळ्या गप्पा मारण्याकरता पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई. रवी सर नमस्कार, या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. रवी सर, हा प्रश्न आता जो आपल्याला आला आहे तो जळगाववरून प्रदीप सूर्यवंशी यांनी विचारलेला आहे. ते विचारतात की कोणतंही नवीन उत्पादन बाजारात आणताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता? आता आपण नेहमी बघतो की उत्पादन हे ग्राहकाच्या गरजा भागवणारं असलं पाहिजे. बरोबर. आणि सातत्याने आपल्याला असं एक लक्ष ठेवायला लागतं. या गतिमान जीवनामध्ये गृहिणी असेल किंवा घरचा पुरुष असेल किंवा मुलं असतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ग्राहक आहेत त्यांना कुठल्या गरजा त्यांच्या निर्माण झालेल्या आहेत आणि ते सतत एक उद्योजकाचं लक्ष असायला लागतं आणि त्याला गॅप अनालिसिस असं म्हणतात. अच्छा. म्हणजे पूर्वी चामड्याच्या चपला होत्या आणि मग नंतर बाबा बूट आले, मग मध्ये सँडल्स आले, मग स्लीपर्स आल्या, मग समुद्रावरती जाण्याच्या चपला आल्या, लाद्या गार पडल्या तर त्याच्या चपला वेगळ्या, असं सगळं मध्ये सतत तिचे लक्ष पाहिजे. बरोबर. आणि मग ती एक कॅटेगरी तयार होते. तसं आधी तांब्या पितळेची भांडी होती, मग स्टीलची भांडी आली. पण तांब्या पितळेची भांडी लोकांना वाटलं आता नाहीशी झाली, पण ती नाहीशी झालेली नव्हती. पूजेमध्ये असतील, स्वयंपाकामध्ये असतील, पाणी गरम करण्याच्या याच्यात असतील, पाणी पिण्यासाठी असतील, आणि मग त्याला कुठलीच प्रकारची पावडर नव्हती. बरोबर. किंवा राख, लिंबू, चिंच असं वापरलं जायचं. मग पितांबरी आमच्या लक्षात आलं की बाबा ह्याला इथे गॅप आहे. आता ह्याला आपल्या मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये आपण ह्याला 7 P's असं आपण जर का त्याला हे दिलं तर त्याचं पहिलं आहे ते प्रॉडक्ट. म्हणजे गॅप अनालिसिस एकदा लक्षात आलं ते कुठलं प्रॉडक्ट आहे, मग त्याचं प्राइस काय असली पाहिजे, कुठल्या लोकांसाठी आपण ते बनवतोय, मग कुठली जागा, म्हणजे ते गुजरातमध्ये आहे का तामिळनाडूत आहे का महाराष्ट्रात आहे का ते विदर्भात आहे का मुंबईत आहे, म्हणून प्लेस महत्वाची आहे. त्याच्यानंतर प्रमोशन, म्हणजे जाहिरात हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्रमोशन हे एक वेगळंच एक तंत्र आहे. तर कशा पद्धतीने तुम्हाला ते प्रमोट करायचं आहे प्रॉडक्ट, रेडिओच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून. आणि मग मी एक त्याच्यात ऍडिशन केलं, म्हणजे बाकी हे 6 P होते, 7वा P म्हणजे प्रॉफिट. कारण उद्योजकाला फायदाच नसेल तर ते उत्पादन बनवण्यामध्ये काही अर्थच नाहीये. आणि ह्या 7 ह्याच्याचा विचार जर का त्यांनी व्यवस्थित केला, म्हणजे पहिलं प्रॉडक्ट आहे ते मी टू नाही ना, म्हणजे दुसरं कुठलं उत्पादन त्याची गरज भागवणारं नाहीये ना. त्याच्यानंतर त्याची प्राइस आपली स्वस्तामध्ये किंवा तेवढीच आहे की नाही, आणि आपण जर का जास्त अजून काही त्याच्यामध्ये देत असू, म्हणजे आपण जर का गाड्या बघितल्या तर साध्या गाड्या असतात, लक्झरी कार असतात, तर लक्झरी कारची किंमत जास्त असते. तर ती किंमत त्याच्यावरती पण ठरतं की आपण लोअर इकॉनॉमिकल, मध्यम किंवा अपर इकॉनॉमिकल क्लाससाठी ते बनवलेले आहे का, त्याच्याप्रमाणे प्रोडक्ट बनवावं लागतं. जागेप्रमाणे, आवडीनिवडीप्रमाणे बनवावं लागतं. गृहिणी असेल तर त्याच्यासाठी वेगळं त्यांच्या ज्या आवडीनिवडी त्यांचे रंग बघायला लागतात. तर अशा सगळ्या जे काही घटक आहेत, कोणीही नवीन उत्पादन बनवताना तर ह्या सगळ्या घटकांचा लक्ष आपण दिलं आणि त्याचं टेस्ट मार्केटिंग पहिलं करावं. म्हणजे एका छोट्या प्रमाणामध्ये ते उत्पादन बनवून आणि त्या ग्राहकांचं त्यांना ते सॅम्पल देऊन त्याचं ओपिनियन घ्यावा आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठरवाव्यात. आता तर ब्रँड सुद्धा त्याचं चांगलंच पाहिजे. नेम प्रोडक्टचं जसं पीतांबरी नाव आहे, बरोबर, तसं पंचरस आम्ही नाव दिलंय, तसं त्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय नावाचं सिलेक्शन करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर का कोणी विचार केला उद्योजकांनी तर त्याचं फेल्युअरचं प्रमाण कमी होईल आणि उद्योजकांना त्याचा नक्की फायदा होईल. श्रोते हो, आपल्या मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न पीतांबरीच्या रवींद्र प्रभुदेसाई यांना आपण विचारू शकता. त्यासाठी विषयाचं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. आमचा पत्ता आहे पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. पत्ता पुन्हा एकदा ऐका, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-6703-5555. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 022-6703-5555. श्रोते हो, रवींद्र प्रभुदेसाई यांच्यावर गप्पा मारण्याकरता पुन्हा एकदा भेटूया पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, आपल्या मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न पीतांबरीच्या रवींद्र प्रभुदेसाई यांना आपण विचारू शकता. त्यासाठी विषयाचं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. आमचा पत्ता आहे पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. पत्ता पुन्हा एकदा ऐका, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-6703-5555. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 022-6703-5555. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड.